नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुमच्या पाण्यामुळे आमची माणसं कॅन्सरने मरत आहेत. तुमच्या खताच्या भाज्यांनी आमचेही लोक कॅन्सरने मेले. तुमच्या प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर होऊन आमची माणसं मरत आहेत. या आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर इचलकरंजीतील प्रोसेस धारकांनी आमच्याही एका 17 वर्षीय मुलीला कॅन्सर झाला, त्यातच तिचा मृत्यू झाला आहे, असं वक्तव्य केलं. तुम्ही प्रचंड रासायनिक खते वापरता, त्यामुळे तुमच्या भाजीपाल्यामुळे आमच्याही लोकांना कॅन्सर झाला असे आम्ही म्हणायचे का, असे प्रतिवक्तव्य केल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषण प्रश्नी बैठकीनंतर राडा झाला. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषण आंदोलनाला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक वळण लागले. आंदोलनाने प्रोसेसधारक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांनाही पांगवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना धक्काबुक्कीही केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत दोन्ही बाजूला लोकांना पांगवले. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष काळाओढा येथे जाऊन वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करा, त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत द्या. प्रोसेसमधून थेट पाणी ओढ्यात जात असेल तर तात्काळ कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी MPCBला दिले. यावेळी आमदार राहुल आवाडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, इचलकरंजीचे तहसीलदार महेश खिलारी, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, विश्वास बालिघाटे, नागेश काळे, दीपक पाटील, राकेश जगदाळे आदी उपस्थित होते.